नमस्कार, मी भावना परब. कहाणी भविष्याचे टॅरो कार्ड रीडिंगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूया टॅरो कार्डावरून आपल्या नशिबाची साथ कशी लाभते. ही इजिप्त देशातील पवित्र विद्या असून ही विद्या हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. या पवित्र कार्डावरून मानवाच्या जीवनामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र यावरून जीवनावर होणारे परिणाम चांगले किंवा वाईट कसे होतात याबद्दल आपण जाणून घेऊया. मग चला तर ह्या टॅरो कार्डाच्या खेळामध्ये रंगून जाऊया. आणि हो, ह्या टॅरो कार्डावर आपल्याकडे जर आपली जन्मतारीख व जन्मवेळ माहीत नसेल तरीही आपण आपले भविष्य पाहू शकता व विचारूही शकता. हाच तर खरा आनंद आहे या टॅरो कार्डावरून भविष्य जाणून घेण्याचा. आणि श्रोते हो, आपल्यासाठी एक मी छान सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे की ती म्हणजे आज आपण आजच्या कार्यक्रमात आपला शुभवार, आपला शुभ अंक आणि आपलं शुभरत्नही जाणून घेऊ शकता. मग आहे की नाही ही गंमत? मग चला तर कसली वाट पाहताय, या खेळामध्ये आपण सारे रंगून जाऊ. आता आपण पाहूया मेष राशीचे भविष्य. आजचे आपले कार्ड आले आहे ते म्हणजे मॅजिशियन. या वर्षारंभी आपल्या ग्रहाची स्थिती अतिशय उत्तम आहे. अनेक क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाल. आपण हाती घेतलेले कार्य सफल होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहून योग्य प्रकारे धनसंचय आपणास होईल. कौटुंबिक वादविवादाच्या वातावरणापासून दूर राहा. आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवून आनंदित ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात मन लावून अभ्यास करणे जरुरीचे आहे. आजचा दिवस आपणास शुभ आहे. चला तर मग पाहूया आपणास शुभ काय आहे. आपल्यासाठी शुभरत्न 5 आहे. आपला शुभवार आहे बुधवार. हिरवा रंग आपणास शुभ आहे. 5 अंक तुमच्यासाठी अत्यंत फलदायक आहे. हिरवे वस्त्र दान केल्याने तुमच्या जीवनात चांगल्या प्रकारे लाभ होईल. तसेच पाहूया पुढे जाऊन वृषभ राशीकडे व त्यात कार्ड आलेले आहे ते म्हणजे पूल. संकटांना आपल्या संयम व परिश्रमाने तुम्ही पराजित कराल. आर्थिक समीकरण आपले योग्य राहतील. येणाऱ्या नवीन योजनांना तुम्ही विचारपूर्वक स्वीकार कराल. धावपळीमध्ये आपल्या तब्येतीची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. महत्त्वपूर्ण विषयात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्रामध्ये लांबचा प्रवास चांगला होईल आणि आजचा दिवस आपणात अत्यंत शुभ जाईल. चला तर तुमच्यासाठी शुभ काय आहे त्याकडे लक्ष देऊ. नीलमरत्न धारण करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनिवारच्या दिवशी आपण चांगले कार्य करावे. निळ्या रंगाने तुमच्या कार्यामध्ये गती येऊ शकते. 8 अंक आपल्यासाठी खूपच शुभ आहे. निळा वस्त्र दान केल्याने तुमच्या मनाला शांती लाभेल. आता पाहूया मिथुन रास व त्यात आलेले कार्ड आहे द हाय प्रेस्टीज. वर्षाच्या शुभारंभी ग्रहाची स्थिती अत्यंत शुभ आहे. आपण कार्यक्षेत्रामध्ये उत्साहित राहाल. नवीन व्यापारामध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आपल्या कर्तृत्वाची समाजामध्ये प्रशंसा होईल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईकांच्या गैरसमजुतीमुळे मनावर ताण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. महिलांसाठी किमती वस्तू घेण्यासाठी उत्तम वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्याभ्यासात लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. आपल्यासाठी शुभ काय आहे आपण माहिती करून घेऊ. मोतीरत्न धारण केल्यामुळे तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. सोमवारच्या दिवशी जर आपण कोणतेही काम केले तर त्यात चांगल्या प्रकारे यश मिळेल. सफेद वस्त्र दान आपल्यासाठी शुभ आहे. चला तर पाहूया कर्क राशीचे भविष्य व त्यात आलेले कार्ड आहे द इम्प्रेन्स. ग्रहांची स्थिती प्रतिकूल असल्यामुळे एकाग्रता आणि श्रम यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. परिवारामध्ये संघर्ष टाळणे जरुरीचे आहे. मित्रांमुळे कार्यक्षेत्रात परिणाम होऊ देऊ नये यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. प्रतिस्पर्धावर आपण विजयी प्राप्त कराल पण शेवटी आपणास अचानक धनप्राप्ती होईल. रोजच्या आहारामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे आहे. महिलांना आपल्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात लक्ष देणे गरजेचे आहे.
आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. मग चला तर बघूया कोणत्या वस्तूमुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो. जीवनात आनंद प्राप्त होण्यासाठी आपणास हिरारत्न शुभ आहे. महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी शुक्रवार आपल्यासाठी शुभ आहे. प्रेम संबंधांसाठी गुलाबी रंग शुभ आहे. 6 अंक आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. गुलाबी वस्त्र दान केल्याने तुमच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होईल. चला तर आता जाऊया सिंह राशीकडे आणि ते कार्ड आहे द एम्परर. आपल्या दिवसाची सुरुवात अत्यंत शुभ होत आहे. अनेक लोकांकडून चांगले समाचार मिळतील. आपलं जुनं व्यवहार येणं पूर्ण होईल. कार्यक्षेत्रामध्ये सावधान राहणे महत्त्वाचे आहे. वैचारिक मतभेदांपासून दूर राहा. कठोर भूमिका घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते. आपले आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस आपणास उत्तम आहे. मग जाणून घ्या आपल्यासाठी महत्त्वाचे काय आहे. पवळे रत्न धारण केल्याने चांगल्या प्रकारे साहस प्राप्त होईल. मंगळवारी गणपतीचे दर्शन आपणास लाभदायक राहील. जीवनात लाल रंग आपल्यासाठी सदैव शुभ आहे. 9 अंकापासून आपल्या जीवनामध्ये उन्नती राहील. लाल वस्त्र दान केल्याने आपणास गणपतीची कृपा प्राप्त होईल. वळूया तसेच पुढे 6व्या राशीकडे आणि ती रास आहे कन्या रास आणि त्याचे कार्ड आलेले आहे द हॅरोफंट. आपली आर्थिक स्थिती व आपले बळ लक्षात घेऊन आपले कार्य करा. आपली ग्रहाची स्थिती सर्वसामान्य आहे. मोठ्या व्यवहारामध्ये आपणास अडचणी येऊ शकतात. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उन्नती होऊन आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण आध्यात्मिक क्षेत्राचे ज्ञान संपादन कराल. आपणास प्रवासाची शक्यता असेल. आपल्यासाठी आजचा दिवस आनंदीदायक आहे. आपल्या मार्गदर्शनासाठी आणि उन्नतीसाठी पुष्कळ रत्न उत्तम आहे. विद्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी गुरुवार हा आपल्यासाठी शुभ राहील. पिवळ्या रंगामुळे आपल्या जीवनामध्ये शांती व समाधान प्राप्त होईल. 3 क्रमांक आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पिवळा वस्त्र दान केल्यामुळे धनवृद्धी होईल. आता पाहूया आजची 7वी रास, ती म्हणजे तुळ रास आणि तुळ राशीचे कार्ड आहे द लवर्स. आपल्या बोलण्यामुळे इतरांना मनाला दुःख होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या कार्यात अडचण येण्याची शक्यता राहील. आपले वरिष्ठ व शत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता आहे. परंतु हिमतीने काम घ्या. शेवटी कार्यक्षेत्रात अनुकूल प्राप्त होईल. महिलांना आनंदी होणारे अनुभव येतील. आजचा दिवस आपणास शुभ आहे. तर बघूया आपल्यासाठी शुभ काय आहे. ऐश्वर्य व प्रेम संबंधाची वृद्धी होण्यासाठी हिरारत्न धारण करणे आवश्यक आहे. शुक्रवारी देवीची पूजा केल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होईल. व्यवहारात गुलाबी रंग लाभदायक आहे. 6 क्रमांक आपल्यासाठी शुभ आहे. गुलाबी वस्त्र दान केल्यामुळे स्नेहसंबंध उत्तम राहतील. मग आता पाहूया वृश्चिक रास आणि त्यामध्ये आलेले कार्ड आहे ते म्हणजे द चॅरियट. आपल्या जीवनात प्रगती होण्यासाठी शुभ संकेत मिळतील. आजच्या दिवशी शुभ कार्य होऊन चांगल्या प्रकारे धनप्राप्ती होईल. कुटुंबात एखादी शुभ घटना होण्याची शक्यता आहे. मित्र परिवार यांचा चांगला सहयोग मिळेल. आर्थिक गुंतवणूक उत्तम राहील. पण तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आपण पाहूया आपल्यासाठी शुभ काय आहे. मनशांती मिळण्यासाठी आपण मोतीरत्न धारण करा. आपण सोमवारी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल. पांढरा रंग आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करू शकतो. जीवनात 2 क्रमांक आपल्यासाठी मौल्यवान आहे. आपण पांढरा वस्त्र गरिबांना दान केल्याने जीवनात आनंद प्राप्त होईल. आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आता आपण पाहूया धनुराशीचे भविष्य व आलेले कार्ड आहे ते म्हणजे स्ट्रेंथ. आपल्या नेहमीच्या कार्यामध्ये संयम ठेवणे महत्त्वाचे आहे आणि योग्य प्रकारे बोलून व युक्तीने समस्याचा सामना कराल. नोकरी व्यवसायात योग्य प्रकारे सफलता प्राप्त कराल. समाजकार्यात आपला सहयोग राहील. सरकारी नियमाचे उल्लंघन करू नये आणि आपणास धनप्राप्तीसुद्धा उत्तम होईल.
मग जाणून घेऊया तुमच्या गरजेचे काय आहे. आत्मविश्वास व सफलतेसाठी आपण माणिक रत्न धारण करणे आवश्यक आहे. रविवारी कोणत्याही कार्यात यश मिळेल. नारंगी रंग आपल्यासाठी प्रसन्नदायक आहे. 1 अंकाच्या प्राप्तीमुळे उत्तम प्रकारे मानसन्मान मिळेल. नारंगी वस्त्र दान केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहील. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. चला तर जाऊया आता मकर राशीकडे. आणि मकर राशीचे कार्ड आलेले आहे ते म्हणजे द हर्मिट. आपण आपला व्यवहार करतेवेळी योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. आपण केलेल्या कर्माचे योग्य प्रकारे फळ आपणास मिळेल. आपल्या प्रत्येक कामात सफलता प्राप्त होईल. जमिनीसंबंधी व्यवहारात चांगली सफलता प्राप्त होईल. यावर्षी विवाहाचा आपणास उत्तम योग असेल. आपल्या घरातील कौटुंबिक जीवन प्रसन्न आणि सुखी राहील. महिलांना किमती वस्तू घेण्याचा योग आहे. चला तर तुमच्या उत्तम गोष्टीकडे दृष्टी टाकू. व्यापार वृत्तीसाठी पाचूरत्न धारण करणे गरजेचे आहे. सरकारी कामाच्या संबंधित कार्यास बुधवारी सफलता प्राप्त होईल. हिरव्या रंगाने आपल्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. तुमच्या जीवनात 5 अंक अत्यंत शुभ राहील. हिरवा वस्त्र दान केल्याने आपल्या विचारात परिवर्तन होईल. आजचा दिवस अतिशय आपणास चांगला आहे. चला तर पाहूया कुंभ राशीचे भविष्य. आणि कुंभ राशीचे कार्ड आलेले आहे फॉर्च्यून. आपली वेळ योग्य नसून विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्यावर संकटे वाढली आहेत, पण तुम्ही डगमगू नका. गुरुची कृपा आपणास योग्य मार्ग दाखवेल. आपणास धनाची कमतरता जाणवेल, परंतु आपणास परिवाराचा सहयोग उत्तम मिळेल. कलाकारांना कलेच्या क्षेत्रात उत्तम सफलता प्राप्त होईल. आपणास विदेशी मित्र परिवारांकडून शुभ समाचार मिळतील. चला आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी शुभ काय आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी आपण पुष्कराज रत्न धारण करावे. गुरुवारी आपण आपल्या गुरुचे दर्शन घेणे आपल्यासाठी लाभदायक आहे. 3 क्रमांकाने आपणास धनप्राप्ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. पिवळे वस्त्र दान केल्याने शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे लाभ होईल. आजचा दिवस आपणास शुभ आहे. आणि आता आपण जाऊ शेवटच्या राशीकडे, ती म्हणजे मीन राशी. व त्याचे कार्ड आले आहे जस्टिस. आपल्या ग्रहाची स्थिती उत्तम राहील. आपल्या विचारांमध्ये संयम असणे गरजेचे आहे. योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करा. मित्र परिवारावर अवलंबून राहू नये. नवीन घराची प्राप्ती होऊन अनेक शुभ समाचार मिळतील. आपणास आर्थिक योजनांचे आयोजन करावे लागेल. चला तर आपण जाऊया आपल्या शुभ गोष्टींकडे. कोर्टासंबंधित व सरकारी कामासाठी नीलम रत्न धारण करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घेतल्यामुळे नक्कीच लाभ होईल. निळ्या रंगाने आपल्या मनाला शांती प्राप्ती होईल. 8 क्रमांकामुळे आपणास स्थिरता प्राप्त होईल. निळे वस्त्र दान केल्यामुळे आपली शनीची पीडा दूर होईल. आजचा दिवस आपणास छान आहे. श्रोते हो, हे होते आजच्या दिवसाच्या 12 राशींचे भविष्य. आता आपण भेटूया याच वेळी याच ठिकाणी. नमस्कार. शुभम भवतु.